देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या कार्यसम्राट आमदार सरोजताई आहिरे यांनी हाती घेतलेल्या विविध कामांनी वेग घेतला आहे। मतदारसंघातील सौभाग्यनगरमधील पावसाळी गटारीचं बांधकाम करून त्यावर रस्त्याचे डांबरीकरण करणे या विकास कामाचं उद्घाटन आमदार सरोजताई आहिरे व मान्यवर व्यक्ती तसेच या भागातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आलं। आमदार सरोजताई आहिरे यांनी देवळाली विधानसभा मतदारसंघाचा विकास कामे करून कायापालट केला आहे। अनेक गावोगावी डांबरी रस्ते, भव्य समाज मंदिर, अभ्यासिका, व्यायामशाळा, लाईट, पिण्याचे पाणी आदीच्या सोयी सुविधा उपलब्ध करून आपल्या कार्याचा आलेख उंचीवर नेऊन ठेवला आहे। या भूमिपूजन प्रसंगी ज्येष्ठ नागरिक तसेच पक्षातील ज्येष्ठ पदाधिकारी निवृत्ती महाराज अरिंगळे, पोपटराव हगवणे, मनोहर कोरडे, विक्रम कोठुळे, सुभाष गोवर्धने, राजू जानी, बहिरू निकम, तानाजी हगवणे, महाजन साहेब, जयराम चावला, अनिकेत शिंदे, संजय महाजन, सुनील हगवणे, सुनील पगार, मंगेश हगवणे, राहुल पाटील, अक्षय खालकर, श्याम हंडोरे, वैभव गोवर्धने, अमित राजगिरे, राजाभाऊ जाधव, दत्तू सोनवणे, बाळासाहेब हगवणे, नाना हगवणे, राजाभाऊ हगवणे, प्रणाली कोठुळे, नीतू गायकवाड, सविता हगवणे, अनिता मोगल, सुवर्णा बर्डे, डॉक्टर गुप्ता मॅडम, रत्ना मुखर्जी, सावित्रीबाई हगवणे, दिंदुताई भोर, ज्योती सोनवणे, मीरा हगवणे आदींसह नागरिक, महिला, पुरुष उपस्थित होते। आमदार विकास कन्या सरोज आहेत यांच्या माध्यमातून आज सौभाग्यनगर आणि चोरदिया चोपडा नगरमध्ये 2 कोटी रुपये त्यांच्या निधीतून खर्च करून या ठिकाणी रस्त्याचं डांबरीकरण तसंच पावसाळी गटारी याचं काम हाती घेतलेलं आहे आणि आज आजपासून शुभारंभ या ठिकाणी होत आहे। सरोजताईच्या माध्यमातून या मतदारसंघात शेकडो कोटीचे कामं आजपर्यंत झालेले आहे। आपण जरी कॉर्पोरेशनमध्ये राहत असलो तरी ते आपल्या भागातल्या आमदार असल्यामुळे त्यांनी या परिसरामध्ये 2 कोटी रुपयाचं काम धरलेलं आहे आणि निश्चितपणाने लवकरात लवकर ते पूर्ण होईल। त्याचप्रमाणे देवळाली गावामध्ये आत्ताच थोड्या वेळापूर्वी त्यांच्या निधीतून व्यायामशाळेचं काम त्याचंही भूमिपूजन या ठिकाणी थोड्या वेळापूर्वी झालेलं आहे। अतिशय चांगलं असं काम त्यांच्या माध्यमातून या मतदारसंघात होत आहे। गेल्या 35 वर्षामध्ये जे काही कामं झालेली नाहीत ते सर्व कामं त्यांनी या ठिकाणी आज पूर्ण केलेले आहेत आणि बरेचसे कामं अजून त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्या पूर्ण करतील अशी आम्हाला सगळ्यांना अपेक्षा आहे आणि त्यांना निवडून दिल्याचं सार्थ अभिमान आपल्या मतदारसंघातल्या सगळ्या मतदारांना आणि सर्व ग्रामस्थांना लोकांना आहे असं मला या ठिकाणी वाटतं। मी पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सौभाग्यनगरमधील रहिवासी तसेच मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महिला आज या ठिकाणी 2 कोटीच्या कामाच्या भूमिपूजनाच्या प्रसंगी पावसाळी गटार असेल तसेच या भागातले डांबरीकरणाचे रोड असेल, छोटे रोड असेल, गल्लीतले रोड असेल, हा मेन रोड असेल, या कामाचं भूमिपूजन या ठिकाणी आमदार सरोजताई आहिरे यांच्या आमदार निधीतून या ठिकाणी 2 कोटी रुपये त्यांनी आपल्याला मंजूर करून दिले। त्याबद्दल त्यांचा सर्व सौभाग्यनगर परिसरातल्या नागरिकांच्या वतीने अभिनंदन करतो। ग्रामीण भाग असेल, आजचा आपल्या संध्याकाळचा दौरा शहरी भागातला असेल, विविध विकास कामं आज भूमिपूजनांच्या माध्यमातून सुरू होत आहेत। आता सौभाग्यनगर येथे जवळपास 2 कोटी रुपयांच्या ह्या कामाचं भूमिपूजन पार पडलेलं आहे। या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ मार्गदर्शक निवृत्तीदादा अरिंगळे, त्याचबरोबर मनूदादा कोरडे, ह्या कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी ज्यांनी मनापासून मेहनत घेतली असे विक्रमभाऊ कोठुळे, सौभाग्यनगरमधील बरेचसे लोक आहेत, आमचे पोपट काका आहेत, सर्वच उपस्थित मान्यवर। आज खरं तर महिला लोकप्रतिनिधी असल्यावर महिलांना एक
चांगलं स्टेज आणि तशा आमच्या सौभाग्यनगरच्या महिला हिरिरीने कुठल्याही कार्यक्रमात भाग घेत असतात। आज या कार्यक्रमाप्रसंगी मला ताकद देण्यासाठी, मनोबल वाढवण्यासाठी आलेल्या सर्व माझ्या महिला भगिनी, सर्वच उपस्थित मान्यवर, खरं तर मनापासून आनंद होत आहे। या सौभाग्यनगरमध्ये मी नगरसेवक पदाचाही काम करण्यासाठीचा प्रयत्न केला। त्यावेळेसही काही काम करण्याचे स्वप्न होते, परंतु लोकांची इच्छा होती की विधानसभेत जा आणि विधानसभेत काम करा, परंतु हे माझं घर आहे, हे माझं माहेर आहे। प्रभाग 22 म्हटला की माझ्यासाठी हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, कारण इथूनच माझे राजकीय पाऊल रोवले गेले आणि त्या माध्यमातून आज आमदार जरी झाले आहे, विधानसभेत जरी काम करते आहे, तरी ह्या सर्व नागरिकांसाठी काम करणं, त्यांच्या समस्या सोडवणं हे माझं आद्य कर्तव्य आहे। म्हणूनच हा जो प्रश्न होता, आता इथे स्वर्गीय बोडकेदादा नाही आहेत, पण बोडकेदादांनी सर्वात पहिले मला हा प्रश्न इथे उपस्थित केलेला होता आणि त्या माध्यमातून की ताई, आमच्या एकदा अगदी बंगल्यामध्ये, बंगला तर बांधला थाटाने, परंतु पावसाळ्यात पाणी पाय पण ठेवू शकत नाही आणि फक्त माझ्या एकट्याचा प्रॉब्लेम नाही, संपूर्ण कॉलनीचा प्रश्न आहे। म्हणून आपण थोडा पाठपुरावा करत राहिलो। मध्ये 1 वर्ष थोडं विरोधी पक्षात गेल्यामुळे पुन्हा काम थांबलेलं होतं, परंतु सत्तेत आल्यानंतर या कामाला चालना मिळाली आणि त्या माध्यमातून आज या कामाचं भूमिपूजन पार पडलेलं आहे। मला मनापासूनचा आनंद आणि समाधान आहे की माझ्या सौभाग्यनगरवासियांसाठी ह्या कामाबरोबरच अजून 2,20,00,000चं कॉन्क्रीटचं काम टेंडर प्रोसेसला आहे। ते सुद्धा ह्या म्हणजे आपण जिथून मेन गेटमधून एंट्री करतो त्या लेफ्ट साईडला, म्हणजे आत्ता जे इथे उभे आहेत तिथे लेफ्ट साईडला, आता आपण राईट साईडला उभं आहे। तर आता हे उजव्या हाताला काम झालं। इथे काय झालं, त्यावेळेस डांबरीकरण पकडलं होतं, परंतु 2,20,00,000चा निधी माझ्याकडे शिल्लक होता। मी त्वरित त्या बाजूला कॉन्क्रीटचे रस्ते पकडलेले आहेत। इथे डॉक्टर गुप्ता मॅडम आणि त्यांचे सर्व सोसायटीतले सदस्य पण इथे आहेत। कॅन्टोन्मेंट हद्दीतले काही कामं आहेत, तर मी डॉक्टर ताईंना आश्वस्त करू इच्छिते की पुढचा, आता तर सध्या लोकसभेच्या आचारसंहितेचा आपल्या पुढे सावट आहे, त्याच्यामुळे निधी आत्ता तुमच्या कामासाठी मिळणं फार अवघड आहे, परंतु जुलैच्या अधिवेशनानंतर जर नगरविकासाचा जर निधी मिळाला तर 100% तुमचं हे काम मी धरेल। मला ऑलरेडी निरोप त्यासाठी मिळालेला आहे। त्यामुळे सर्वांचे कामं करणं हेच एक उद्दिष्ट आहे आणि कोणी त्या कामापासून वंचित राहू नये। लोकांचे जे आज इतकं सुंदर सगळ्यांमध्ये एकोपा आहे, मोठमोठे कार्यक्रम, आपलं इतकं गणपती इथे इतक्या जोरात होतो, आता येतो आहे आपल्या महाराजांचा उत्सव येतो, हे शिवजयंती इतक्या मोठ्या प्रमाणात चांगली होत असते, सगळे लोक एकत्र येऊन करतात, परंतु अशा धूळदाणीमध्ये एवढे चांगल्या सोसायटीज राहणं हे पण मला आवडलं नाही, म्हणून या कामाचा आपण सुरुवात केलेली आहे। तर माझी अधिकाऱ्यांना सूचना आहे, कॉन्ट्रॅक्टर जर इथे असेल तर कॉन्ट्रॅक्टरलाही सूचना आहे की येत्या आठवड्यामध्येच, म्हणजे आज आहे गुरुवार, मला 2-3 दिवसांमध्येच कामाची सुरुवात करून पाहिजे, कारण पुन्हा जर हे सगळं याच्यामध्ये अडकलं लोकसभेच्या आचारसंहितेत, तर पुढे पावसाळा आहे, डांबर प्लांट बंद असतात आणि आत्ताच जे काही खोदकाम करायचं आहे ते करून घ्या आणि कामाचा दर्जा हा अतिशय चांगला असला पाहिजे। सुशिक्षित लोक आहे, तुम्हाला सहकार्य करतील, परंतु कुठल्याही निकृष्ट दर्जाचं काम इथे होता कामा नये। माझं वैयक्तिक लक्ष या कामावर राहील आणि नागरिकांनाही विनंती आहे की कॉन्ट्रॅक्टरला, अधिकाऱ्यांना कामाच्या बाबतीमध्ये सहकार्य करा आणि जर कुठे काटकसर राहत असेल तर वैयक्तिक मला फोनवर कळवा, त्या गोष्टींवर वैयक्तिक लक्ष घालून कामाचा दर्जा अतिशय चांगल्या पद्धतीचा आपण करून घेऊ। आणि अधिकाऱ्यांनाही सूचना आहे की वेळोवेळी आपण इथे व्हिजिट करून ज्या काही तांत्रिक बाबी आहेत त्या तपासून घेऊन, कारण हे स्ट्रॉंग वॉटरचं लाईन आहे, एकदा लाईन फेल गेली तर जे आपलं उद्दिष्ट आहे, जो एवढा मोठा शासनाचा पैसा म्हणजे पब्लिकचा पैसा आहे, तो जर इथे अपव्यय झाला तर हे खपवून घेतले जाणार नाही। त्याच्यामुळे आत्ताची ही सूचना सर्वांनी लक्षात ठेवावी आणि त्या माध्यमातून कॉन्ट्रॅक्टरनेही चांगलं काम करावं, दर्जा हा चांगला पाहिजे कामाचा, डांबर चांगल्या क्वालिटीचं वापरावं, कारण एवढा मोठा निधी आपल्याला दिलेला आहे। साळीसाहेब, जे काही छोटे मोठे रस्त्यांचं इथे काय असेल तर हे याच्यामध्ये बघून घ्या, कारण पुढे आपलं परत लोकसभेच्या